नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची सावली या मालिकेमध्ये आता धमाकेदार असा व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे. मित्रांनो, खूप गमतीशीर व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे. संकर्षण जो आहे तो मेंढ्यांच्या घरामध्ये आलेला असतो आणि आता घरामध्ये अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. सगळेजण या गेममध्ये सहभागी होणार असतात आणि मेंढ्यांच्या चारी सुना चारी मुलं या गेममध्ये सहभागी झालेले असतात. आपल्या पत्नीसोबत ते सुद्धा आपली पत्नीला जिंकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये तिलोत्तमा आणि चंद्रकांत आणि संकर्षण हे तिघेच जज असतात. तर आपण पाहतो की आता संकर्षण जो आहे तो त्यांना या गेमबद्दलचे रूल्स आणि माहिती देत असतो आणि प्रत्येकाला सांगत असतो की या थोड्या वेळात तुम्हाला हे सगळे पदार्थ बनवायचे आहेत म्हणून. आणि त्यानंतर या घरात कोण विनर होणार आहे आणि कोण चांगली सुगरण होणार आहे तोच या घराची उत्कृष्ट सून किंवा खरी सून ठरणार आहे. त्यानंतर आपण पाहतो की संकर्षण हे सगळं बोलत असताना मात्र राजकुमारचं सगळं लक्ष हे फोनवरतीच असतं. मग संकर्षण त्याला बोलतो की अरे दादा, आज तरी तुझा मोबाईल बाजूला ठेव म्हणून, कारण की आपण सगळे गेम एन्जॉय करत आहोत म्हणून. मात्र राजकुमारला त्याचा खूप राग येतो आणि तो त्याला काहीतरी बोलणार असतो, पण तो त्याचा राग तिथेच दाबत असतो, कारण की पुढे असते ती म्हणजे तिलोत्तमा. आणि त्यानंतर आपण पाहतो की संकर्षण त्यांना सांगतो की तुमच्या टेबलवरती मी आता एक एक पाटी ठेवलेली आहे. त्या पाटीवरचा पदार्थ तुम्हाला आता आम्हाला दाखवायचा आहे आणि तोच पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर संकर्षण पहिल्यांदा म्हणजे विचारतो ते म्हणजे ताराला, आणि तारा तिची पाटी दाखवत असते. तेव्हा तिच्या पाटीवरती लिहिलेलं असतं की वरणपट्ट्या. आणि संकर्षण म्हणतो, अरे बापरे, खूपच अवघड पदार्थ आहे ना रे सोहम आणि तारा. तर ताराला विचारतो, तारा कधी माहीत आहे का हा पदार्थ खाल्लायस की नाही कधी? तर तारासुद्धा म्हणते, हो हो, मला माहीत आहे हा पदार्थ, मी बनवेन, मला येतो हा पदार्थ. त्यानंतर संकर्षण म्हणतो, वा वा, व्हेरी गुड, चांगला बनव, ऑल द बेस्ट. आणि त्यानंतर तो विचारतो ऐश्वर्याला, ऐश्वर्या तिची पाटी दाखव म्हणून. ऐश्वर्या दाखवते, त्यावरती लिहिलेलं असतं झुणका भाकर म्हणून. आणि संकर्षण म्हणतो, अरे बापरे, झुणका भाकर हे खूपच अवघड तुम्हाला रेसिपी आलेली आहे. तर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, खूप सोपी रेसिपी आहे, मला माहीत आहे, मी करेन ही रेसिपी. त्यानंतर तिलोत्तमा मात्र म्हणत असते तिला, ऐश्वर्या सोपी रेसिपी आहे, पण त्यांच्यासाठी जे रोज किचनमध्ये जात असतात. आणि मात्र तिच्या या बोलण्यावरून सगळेच हसायला लागतात. त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या म्हणते, नाही मला माहीत आहे, मी बनवेन ही रेसिपी. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, व्हेरी गुड ऐश्वर्या, ऑल द बेस्ट म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की आता अमृताचा नंबर असतो पाटी दाखवण्याचा. संकर्षणला ती पाटी दाखवते, तर त्यावरती लिहिलेलं असतं मलेशियन लस्का म्हणून. आणि त्यानंतर अमृता म्हणते, अरे बापरे, हे काय संकर्षण, किती अवघड तिला पदार्थ दिलेला आहेस, ते तिला जमणार आहे का हा पदार्थ बनवण्यासाठी? पण त्यावरती लगेच अमृता म्हणते की नाही मॉम, मला जमेल हा पदार्थ, कारण याची रेसिपी मी काही दिवसापूर्वीच नेटवरती पाहिली होती म्हणून. त्यानंतर मात्र सगळ्यांना तिचं कौतुक वाटतं आणि सगळे म्हणतात, अरे वा, व्हेरी गुड, खूप चांगला कॉन्फिडन्स आहे अमृता तुझ्याकडे. आणि त्यानंतर आपण बघतो की आता संकर्षण जो आहे तो सावलीला विचारतो, सावली तुझी पाटी दाखव, काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती? मग सावली पाटी दाखवते, तर त्या पाटीवरती लिहिलेलं असतं जापनीज सुशी. आणि हे बघून मात्र सगळ्यांचेच होश उडतात, आता या सावलीला जापनीज सुशी बनवता येईल का म्हणून. त्यामुळे तारा आणि सावली एकमेकीकडे हसतात आणि बघतात आणि म्हणतात, आता ही तर नक्कीच हारणार आहे म्हणून. पण सारंग तिला म्हणतो, काही काळजी करू नको, आपण दोघं मिळून हा पदार्थ बनवूयात म्हणून. त्यानंतर सावली म्हणते की नाही, आपल्याला तर हा पदार्थ नाही बनवता येणार, कारण मला या पदार्थाबद्दल काहीच माहीत नाही आहे म्हणून. तर सारंग म्हणतो, हार मानू नकोस, मी आहे ना, आपण दोघं मिळून नक्कीच हा पदार्थ बनवूया म्हणून. संकर्षण म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर संकर्षण सांगतो की तुम्हालाच तुमच्या पदार्थासाठी जे जे साहित्य लागतं ते किचनमध्ये ठेवलेलं आहे आणि तेच तुम्हाला घेऊन इथे यायचं आहे, तर जावा आणि साहित्य गोळा करा म्हणून. आणि त्यामुळे सगळ्यांची धावपळ होते साहित्य शोधण्याकडे, सगळे साहित्य शोधण्यासाठी गेलेले असतात. मात्र सावलीसाठी जो पदार्थ लागलेला असतो तो ऐश्वर्या जाऊन तिच्या नजरेत पडत असतो आणि ऐश्वर्या तो पदार्थ लगेच लपवून ठेवते. आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळेजण आपापले साहित्य घेत असतात, जे काही आपल्याला लागणार आहे ते साहित्य घेत असतात. अमृता मात्र एकटीच धडपड करत असते. राजकुमार हा तरीसुद्धा त्याच्या चॅटिंगमध्ये लागलेला असतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या जो आहे तो बेसनाचा डबा घेऊन निघालेली असते, पण तेच बेसन
तारालासुद्धा लागणार असतं आणि तारासुद्धा तोच डबा पकडते आणि दोघींमध्ये माझा आहे तू दुसरा घे असं म्हणून वादावाद चालू होतात आणि या खेचाखेचीमध्ये डबा खाली पडतो आणि ते पीठ दोघांच्याही तोंडाला लागत असतं आणि त्यामध्ये सगळेजण हसत असतात. संकर्षण तिकडून बोलत असतो की टाईम अप होत आलेला आहे, 5 मिनटं राहिलेत, लवकर आपलं साहित्य घ्या आणि टेबलावरती या म्हणून. आणि त्यानंतर पटापट सगळं साहित्य घेतात आणि टेबलावरती आलेले असतात. मात्र आपण पाहतो की सारंग तिला विचारतो, अगं हा पदार्थ आणला नाहीस का म्हणून. तेव्हा सावली म्हणते, नाही मला तो तिथे कुठेच दिसला नाही म्हणून. तेव्हा संकर्षण म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, काही राहिलं आहे का तुमचं. पण सारंग म्हणतो, नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही ॲडजस्ट करू म्हणून. आणि त्यानंतर सगळेजण आपापला पदार्थ बनवायला चालू करत असतात. संकर्षण प्रत्येकाच्या टेबलावरती जाऊन चेकिंग करत असतो. ऐश्वर्याकडे जातो तर ऐश्वर्याने पाणी मळताना, पीठ मळताना खूप सारं पाणी घातलेलं होतं. संकर्षण म्हणतो, अरे बापरे एवढं सारं पाणी. तर ऐश्वर्या म्हणते, हो भाकरी करताना एवढंच पाणी लागतं ना. आणि त्यानंतर संकर्षण नीलला म्हणतो, ऑल द बेस्ट नील. आणि त्यानंतर तो जातो ताराच्या टेबलवरती गेल्यानंतर ताराला विचारतो, सोहमला विचारतो, सोहम कोणता पदार्थ बनवत आहेस तो. पण सोहमला त्या पदार्थाचं नाव नीट काही बोलता येत नाही आणि संकर्षण म्हणतो, अरे नाही रे, तुला तर मी वरण बट्टा बनवायला सांगितलं आहे ना. तर संकर्षण म्हणतो, हां हां तेच काहीतरी असेल म्हणून, असं सोहम बोलतो आणि तो हसायला लागतो. त्यानंतर मात्र आता संकर्षण जातो अमृताच्या टेबलवरती. तिथे सुद्धा आता हा जो आहे राजकुमार तो चॅटिंगमध्ये लागलेला असतो. अमृता बिचारी एकटी सगळं काही करत असते आणि राजकुमार त्याला बोलतो, संकर्षण राजकुमाराला बोलतो की अरे दादा, आज तरी मोबाईल बाजूला ठेव ना. तुला माहीत आहे ना की आता आपली स्पर्धा चालू झालेली आहे ते. तुला नाही वाटत का तुझी बायको जिंकावी म्हणून. आणि त्यानंतर संकर्षण त्याला म्हणतो की अरे आत्ता तरी मोबाईल बाजूला ठेव, नाही तर जेवण बनवताना तो मोबाईल टाकशील त्या कढईमध्ये आणि जी ऑनलाईन कोणाशी चॅटिंग करतोय ना ती माणसं जातील जळून सगळी. आणि हे बोलून मात्र आता राजकुमारला खूपच त्याचा राग येतो आणि तो काहीतरी बोलणार तितक्या समोर त्याला तिलोत्तमा दिसत असते. त्यामुळे तो त्याचा राग आवरतो आणि गप्प बसतो आणि मोबाईल साईडला ठेवतो आणि अमृताची मदत करायला लागतो. त्यानंतर आता संकर्षण जो आहे तो जातो सावलीकडे आणि त्यानंतर संकर्षण जो आहे तो सावलीला विचारतो, सावली काय जमतंय की नाही म्हणून. तर सावली म्हणते, हो हो जमतंय म्हणून. आणि त्यानंतर आता सोहम आणि ताराला पीठ मळायला काही येत नसतं. तर सोहम म्हणतो की आपण सावली वहिनीची मदत घेऊया आणि तारा तिलोत्तमाला विचारते, आम्ही सावलीची मदत घेतली तर चालेल का मॉम म्हणून. तर तिलोत्तमा म्हणते, हो चालेल. मग सोहम म्हणतो, सावली वहिनी प्लीज आम्हाला पीठ मळून देतेस का. मग सावली जाते आणि त्यांचं पीठ मळून देत असते. इकडे मात्र ऐश्वर्याचा मात्र तळफळाट होत असतो. तिला वाटतं की ह्या मुलीला आता सगळंच येतं आणि सगळ्यांच्यात मोठेपणा दाखवण्यासाठी आता हे सगळंही करत आहे म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की बबलू जो आहे तो प्रत्येकाच्या टेबलवरती जाऊन बघत असतो. तो जेव्हा अमृताच्या टेबलवरती जातो ना तेव्हा राजकुमार हा फोनमध्ये असतो. तेव्हा बबलू त्याला म्हणत असतो की अरे राजकुमार दादा जरा वहिनीला मदत कर. तेव्हा राजकुमार लगेच तिथली मिरची उचलतो आणि त्याला खायला देतो. तिथून बबलू पळत येतो आणि तो म्हणतो, चला मी तर सारंगच्याच टेबलवरती जातो म्हणून. आणि सारंगच्या इथं सारंग एकटा सगळं काही करत असतो. बबलू म्हणता, काय रे दादा नीट कर, मला खायचं आहे म्हणून. आणि तुला एकट्यालाच करतोय, वहिनी तुला सोडून गेली की काय तिकडे का. त्यानंतर सारंग त्यालासुद्धा म्हणतो, गप्प बसतोस का, आणि त्याला तिथून पळ काढायला लागतो. त्यानंतर बबलू जातो तो म्हणजे ताराच्या टेबलवरती आणि ताराला तिथं सावली असते आणि सावलीला म्हणत असतो, सावली वहिनी आता बस झालं, आता तू तुझ्या टेबलवरती जा, तू तुझं आता बघ पदार्थ बनवण्याचा टाईम संपत आलेला आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र सावली तिच्या टेबलवरती जाते. आता आपण इकडे बघतो की ती जाते ऐश्वर्याच्या टेबलमध्ये आणि ऐश्वर्याला म्हणत असतो की वहिनी जरा चांगलं बनव कारण मला खायचं आहे म्हणून. आणि ते ऐकून नील म्हणतो, हो हो, आणि त्याला चाकू दाखवतो. तिथून बबलू पळून जातो आणि तो जातो स्टेजवरती जाऊन तिथे उभा राहतो असतो आणि संकर्षणला सांगत असतो की सगळेजण खूपच छान पदार्थ बनवत आहेत म्हणून. आणि त्या तिघांनासुद्धा खूप कौतुक वाटतं सगळ्यांचं की सगळेच खूप छान आणि आनंदाने उत्साहाने सगळं काही करत आहेत म्हणून. आणि आता सगळेजण आपापली डिश
सजवायला लागलेले असतात आणि डिश सजवत असतात, तेव्हा संकर्षणलासुद्धा सावलीचं खूप कौतुक वाटतं की सावलीने खूप छान पद्धतीने हा पदार्थ बनवलेला देखील असतो आणि सजवलेला देखील असतो. संकर्षण म्हणतो, "मला वाटलं नाही गं मावशी, ही सावली एवढा अवघड पदार्थ एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवू शकेल म्हणून." त्यानंतर मात्र आता आपण पाहणार आहोत की तरीसुद्धा तिथून राजकुमारला मात्र सतत तिचे फोन येत असतात आणि राजकुमार तिचा फोन उचलण्यासाठी बाजूच्या रूममध्ये जात असतो. आणि त्यानंतर तिकडे सावलीसुद्धा गेलेली असते. तर राजकुमारला ती मुलगी म्हणत असते की मला आता तुझ्या घरी यायचं आहे म्हणून. तर राजकुमार म्हणतो की जर तू माझ्या घरी आली तर आपलं जे काही चालू आहे ते सगळं संपून जाईल म्हणून. घरात सगळ्यांना समजलं तर मला तुझ्यापासून हे लांब राहावंच लागेल म्हणून आणि तुला जे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट वगैरे मिळत आहे ते सुद्धा इथून पुढे मिळणार नाहीत म्हणून. आणि त्यानंतर ती मुलगी म्हणते, "मग नाही, मग मला आत्ताच्या आत्ता एक गिफ्ट तरी पाठवून द्या" म्हणून. त्यानंतर जो आहे राजकुमार तिला म्हणतो, "ठीक आहे, मी तुला गिफ्ट देतो" म्हणून. आणि हे सगळं ऐकून सावली तिथून बाजूला ऐकत असते. तिला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो की तिला खरंच आता समजलेलं असतं की राजकुमारने एवढा घरामध्ये ड्रामा केला आणि मी कसा खरा हे समजून सांगितलं होतं, पण ते सगळं खोटं होतं. राजकुमार सगळं काही खोटं बोललेले होते आणि तिला आता कन्फर्म तिला कळालेलं असतं की खरंच राजकुमार दादांचं कुठेतरी बाहेर अफेअर चालू आहे म्हणून. आणि अफेअरमधून शेवटी आता सावलीच त्यांना बाहेर काढणार आहे आणि त्या मुलीचं खरं सत्य हे राजकुमारसमोर ती सावलीच आणणार आहे. तर हे आता आपल्या पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणारच आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, तुमची राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा तुम्ही नक्की सांगा. तर आता सगळे पदार्थ रेडी झालेले असतात आणि संकर्षण बोलतो की आता सगळ्यांनी आपापले पदार्थ या टेबलावरती आणून ठेवा. तर सगळे पदार्थ आपल्या टेबलावरती आणून ठेवतात आणि त्यानंतर आपण पाहतो की आता सगळेजण जे आहेत ते पदार्थ चाखण्यासाठी तयार होत असतात. तिलोत्तमा म्हणते, "आपण ऐश्वर्याच्या पदार्थापासून सुरुवात करूया." आणि सगळेजण एक एक पदार्थ जे आहेत तिलोत्तमा आणि संकर्षण खायला सुरुवात करतात. त्यानंतर आता ऐश्वर्याचा पदार्थ झाल्यानंतर ताराचा, अमृताचा आणि तिलोत्तमा सावलीचा सुद्धा पदार्थ टेस्ट करत असते. तिच्याकडे बघते आणि हळूवारपणे एका चमच्यामध्ये तिचा पदार्थ घेते आणि खाते. पण सारंग मात्र खूप उत्साहपोटी आईकडे बघत आणि हसत असतो. त्याला खूप आनंद होतो की आईने कधी नव्हत आज सावलीचा असा जे काही आहे तिला मान दिलेला आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात की पुढच्या भागामध्ये आपण की कोण विनर होणार आहे ते.